श्रीराम समर्थ. श्रोते हो नमस्कार. यावर्षी सूर्य रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी उत्तर रात्री 2:43 शततारका नक्षत्रावरती मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे मकर संक्रांतीचा पुण्यपर्व काळ हा सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत आहे. त्यामुळे यावर्षी मकर संक्रांत ही सोमवारी 15 जानेवारी 2024 रोजी साजरी करायची आहे. यावर्षी संक्रांत ही बवकरणावर होत असल्याने या संक्रांतीचे वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे. तिने काळे वस्त्र परिधान केलेले आहे. हातामध्ये भाला घेतलेला आहे. यावर्षी संक्रांतीने हळदीचा टिळा लावलेला आहे. वयाने ती वृद्ध असून बसलेली आहे. वासाकरता हातामध्ये तिने दुर्वा घेतलेल्या आहेत. आहाराकरता चित्रान्न भक्षण करीत आहे आणि मोती अलंकार धारण केलेले आहेत. संक्रांती जातीने यावेळेस सर्प आहे. यावर्षी तिचे वारनाव ब्राह्मण असून नक्षत्र नाव महोदरी. सामुदाय मुहूर्त 15 आहेत. यावर्षी ही संक्रांत उत्तरेकडून दक्षिणेकडे जातीये. नैऋत्य दिशेला पाहणार आहे. संक्रांत ज्या दिशेकडून येती त्या दिशेकडील लोकांना सुख प्राप्त होते. ज्या दिशेकडे जाती पाहती त्या दिशेकडे लोकांना दुःख आणि पीडा अशी फलं प्राप्त होतात. मकर संक्रमणाच्या कालखंडामध्ये केल्या जाणारं स्नान दान जे काही धर्मकृत्य आहे त्याचं फळ शतगुणांनी प्राप्त होतं. या पर्वकाळामध्ये जी दानं दिली ती भगवान सूर्यनारायणाला प्राप्त होतात आणि जन्मोजन्मी आपल्याला सुख प्राप्त होतं. संक्रांतीला तिळाचं फार महत्त्व आहे. या दिवशी तिळगुळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे. तिळाची चटणी, तिळाची वडी, तिळाचे लाडू, तिळगुळाची पोळी याचा नैवेद्य करून भगवंताला समर्पण करावा आणि प्रसाद म्हणून आपण तो भक्षण करावा. संक्रांतीच्या दिवशी एकमेकांच्या घरी जाऊन तिळगुळ देऊन आपल्या मनातला क्रोध, लोभ, भांडण विसरून जाऊन एकमेकांशी गोड बोलायचं. आपल्या स्नेहसंबंधातील कटुता दूर करून एकमेकांबद्दल प्रेमभावना वृद्धिंगत करायची असते. पौराणिक काळानुसार संक्रांतीच्या दिवशी मकर संक्रमणाच्या दिवशी संकासूर नावाचा एक राक्षस लोकांना फार त्रास देत होता. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचं रूप घेतलं. या संक्रांती देवीने संकरासुराला ठार केलं आणि लोकांना सुखी केलं. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हा पुण्यपर्व काळ आहे म्हणून हा महोत्सव 3 दिवस साजरा केला जातो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणून साजरा केला जातो. किंक्रांतीचे सुद्धा पौराणिक आख्यायिका अशी आहे की किंक्रांतीच्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला संक्रांतीने ठार केलं आणि त्या जाचापासून प्रजेला मुक्त केलं म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचांगात हा दिवस करी दिन म्हणून दाखवला जातो. हा दिवस शुभ कार्याला वर्ज्य सांगितलं आहे. संक्रांतीच्या पुण्यपर्व काळावरती दान करण्याला विशेष महत्त्व सांगितलंय. शास्त्रकार असं म्हणतात की या दिवशी दान धर्म करणं म्हणजे संक्रांतौ यानी दत्तानी दव्य कव्यानी मानवैहि तानी नित्यं ददात्यर्कः पुनर्जन्मनी जन्मनी. मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान देतात आणि हव्यकव्य म्हणजे आपल्या पितरांप्रित्यर्थ तर्पण श्राद्ध आदी करतात त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मामध्ये परत देतात. म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ, गूळ, धान्य, वस्त्र, तिळगुळाचे पदार्थ, तांदूळ, ताम्रपात्र, सप्तधान्य यथाशक्ती आपल्याला जे शक्य होईल ते अवश्य दान केलंच पाहिजे. यावर्षी मकर संक्रांत ही 15 जानेवारीला आली आहे. इसवी सन 1972 सालापासून
सन 2085पर्यंत मकर संक्रांत कधी 14 तारखेला तर कधी 15 तारखेला येईल असं शास्त्रज्ञांचं मत आहे. सन 2100 पासून मकर संक्रांत 16 जानेवारीला येणार आहे. तर 3246 मध्ये मकर संक्रांत चक्क 1 फेब्रुवारीला साजरी केली जाईल अशी रंजक माहिती अनेक पंचांगकर्त्यांनी, अनेक खगोल अभ्यासकांनी सांगितली आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मकर संक्रांती ही कधीही वाईट नसते. संक्रांत आली किंवा ह्याच्यावर संक्रांत आहे हा शब्दप्रयोगही आपण चुकीच्या अर्थाने वापरत असतो. मुळात संक्रांत ही वाईट नसल्यामुळे या दिवशी अमुक एक गोष्ट दान करावी, अमुक एकाला हे द्यावं, अमुक त्याला ते दिल्याने असं काहीही नसतं. फक्त सगळ्यात महत्त्वाची सत्पात्र दानाला महत्त्व या दिवशी दिलेलं आहे. या व्यतिरिक्त याचं तोंड पाहू नये, ह्याच्या घरी जाऊ नये, या गोष्टीच दान कराव्या, इतक्या या गोष्टी वाटाव्या, अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांना कधीही प्राधान्य देऊ नका. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. अशा अफवा आपण आपल्याला जरी कळाल्या तरी आणखीन आपण त्या पसरवू नका, जेणेकरून संक्रांत महोत्सव ज्या गोष्टींसाठी सुरू झाला आहे, जे त्याच्यातलं महत्त्व आहे ते योग्य रीतीने राहून हा आनंदोत्सव सगळेजण साजरा करतील. असो, पण यावर्षी दिनांक 15 जानेवारी 2024 सोमवारी आपण सगळे मिळून मकर संक्रांतीचा महोत्सव साजरा करूया. या पुण्य पर्व काळावरती आपल्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं दान पुण्य करण्याचा प्रयत्न करूया. आणि काहीच नाही झालं तरी भगवंताच्या नामस्मरणाने आपल्या जीवनातलं दैन्य, दुःख, आपदा दूर करून आपल्या जीवनामध्ये स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधून घेण्याचा नक्की प्रयत्न करूया. सर्व श्रोत्यांना मकर संक्रमणाच्या पुनश्च एकदा मनःपूर्वक शुभेच्छा. आणि ही माहिती आपण आपल्या आप्तइष्टांना, बांधवांनाही कळवून त्यांच्याकडूनही योग्य रीतीने शास्त्रानुसार या पुण्यपर्व काळामध्ये दान पुण्य करून घेण्याचा प्रयत्न करा. जय जय रघुवीर समर्थ.